एल्गार लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि या ठिकाणी प्रहार संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व लोक जे शेतकरी वर्ग आहे तो सर्व वर्ग या ठिकाणी आलेला आहे आणि हा भर्रेगाव नैनपूर फाट्यावरती चक्का जामच्या भर पावसामध्ये आंदोलन करायचं आहे। ते आंदोलन का करावं लागत आहे या संदर्भात आपण या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत त्यांना विचारूया की या ठिकाणी आपण कशासाठी हा चक्का जाम आंदोलन करायचं ठरवलं आहे। मी प्रदीप निशाणे, तालुका प्रमुख तिरोडा। सातत्याने 4 महिन्यापासून हे चाललं आहे। पाचडला पहिल्यांदा आम्ही जे महाराष्ट्राची स्वराज्याची राजधानी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची, त्या ठिकाणी वंदनीय बच्चू कडू साहेबांच्या नेतृत्वामध्ये एक आंदोलन झालं होतं अन्नत्याग 3 दिवसाचं। त्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या मानधनाच्या संदर्भात होतं। दुसरी होतं पेरणी ते कापणीपर्यंतचे हे काही विषय होते। त्याच्यानंतरचे विषय होते दिव्यांगांना 6,000 रुपये महिना मिळावं, त्याचबरोबर पेरणी ते कापणीपर्यंत मेंढपाळ आणि बरेच काही प्रश्न त्याच्यामध्ये होते आणि मच्छीमाराचे प्रश्न होते। पण काय झालं, त्याच्यानंतरही शासनाने एक शब्द दिला होता। त्याच्या शब्दामध्ये एक मीटिंग घेण्यात आली। मीटिंग जेव्हा घेतलं काही राज्यमंत्र्यांना तिथं त्या ठिकाणी पाठवलं, अन्नत्याग सोडण्यात आलं होतं। मग त्यानंतर मीटिंग झाल्यानंतर काही विषय मांडण्यात आले, पण ते थातूर मातूर अशा स्वरूपाचे उत्तर होते, त्यांना काही प्राप्त झालं नाही। देन आफ्टर वन्स अगेन बच्चू भाऊला असं वाटलं की शासन आपल्यासोबत काहीतरी कुठं नाही कुठं काय आपल्यासोबत खेळ खंडोबा करत आहे, सरकारवर विश्वास ठेवला नाही। मग काही दिवसानंतर पुन्हा आम्ही बच्चू भाऊच्या नेतृत्वामध्ये सगळे आपल्या जिल्ह्यातले जेवढे महाराष्ट्रातले जे सत्ताधारी आमदार होते त्यांच्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी टेंबा आंदोलन केला गेला। त्याच्यानंतरही सरकारने कुठलीही दखल घेतली नाही। मग त्याच्यानंतर पुन्हा असं वाटलं बच्चू भाऊला की खरंच आहे सरकार काही ना काही आपल्या संग मूर्खपणा करत आहे, जो शब्द दिला तो पाळत नाही आहे। त्याच्यानंतर पुन्हा आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान शिबिर, कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री यांच्या घरासमोर आम्ही रक्तदान शिबिर घेतलं। त्यांना असं वाटलं होतं की काहीतरी याचा सार्थक निघेल, पण त्याच्यानंतरही सरकारने कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेतली नाही। देन आफ्टर मग आम्ही मोजरीला आंदोलन केलं। मोजरीला 7 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन होतं। माननीय बावनकुळे साहेबांनी स्वतः तो आंदोलन बच्चू कडू साहेबांना शब्द दिला, लिखित शब्द दिला की आम्ही 15 दिवसामध्ये कॅबिनेटची एक मीटिंग घेतो। त्यांनी 12 कॅबिनेट मंत्र्यांची बैठक घेतली। बैठकीमध्ये विविध मागण्यावर चर्चा करण्यात आली, पण ते लिखित स्वरूपात काही पत्र काढलं नाही। मग बच्चू वाडे बघ एक समिती आम्ही कर्जमाफी 7/12 कोरासाठी एक कर्जमाफी समिती नेमली होती। पण आता कोकाडे साहेबांनी विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं म्हटलं की समिती आम्ही गठीत करतोय, पण त्याला काही सार्थक नाही। कारण की जेव्हा 17 लाख कोटी ह्या भारतामध्ये धनधान्याचे जेव्हा कर्ज माफ केलं जाते तेव्हा समिती गठीत केली जात नाही। मात्र सरकारची जेव्हा शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा जो विषय आला 25,000 कोटीचा, तेव्हा त्यांना एवढ्या समिती गठीत करण्याचा काय विषय आहे। दुसरी गोष्ट, कुठल्याही शेतकऱ्याने सक्तीपीठ मार्गाची मागणी केली नव्हती। त्याच्यासाठी त्वरित 85,000 कोटीचं कंत्राटदारानं त्याचं टेंडर काढण्यात आलं, पण शेतकरी वारंवार मागणी करत आहे की आमची 7/12 कोरा करा। माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझं एकच सांगणं आहे की त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळेस ज्या पद्धतीने त्यांनी शब्द दिला होता शेतकऱ्यांना की आम्ही 7/12 कोरा करू, तुमच्या हमी भावाला आम्ही भाव देऊ, पण असं कुठलंही झालं नाही। मागच्या आता अधिवेशनामध्ये सरकारी मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलं की योग्य जे ते वेळ येईल त्यावेळेस आम्ही एक निर्णय घेऊ। त्याच्यानंतर आम्ही एक जर दुष्काळीचा जर वर्षा जर आला तर त्यावेळेस आम्ही म्हणजे मुहूर्त त्यांना सापडत नाही। हे सगळ्यात मोठे शोकांतिक आहे ना। आमच्या आज दुसरी गोष्ट, देवरी तालुक्याचा सगळ्यात मोठा विषय आहे। आज देवरी गोंदिया जिल्ह्यातला इतर रब्बी हंगामातले अजूनही चुकारे अजून झालेले नाहीत शेतकऱ्यांचे। दुसरा विषय अति महत्त्वाचा आहे तो म्हणजे बोनसचे पैसे आलेले नाही आहेत। शेतकरी एवढ्या अडचणीत आला आहे, खात मारायला पैसे नाही आहेत, शेतमजुरीसाठी मजुरांना पैसे देण्यासाठी पैसे नाही आहेत। हे सगळ्यात मोठे जटिल विषय आहेत। माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या गोष्टीवर लक्ष द्यावं, कारण की रोड हा महत्त्वाचा नाही आहे महाराष्ट्राच्या विकासासाठी। शेतकरी जगेल तर देश जगेल। आम्ही नाही म्हणतोय, लोकमान्य टिळकांनी एकदा घोषणा केली होती की जय जवान हा जय किसानचा नारा जो लाभला होता तो नारा काही सार्थक होत दिसत नाही आहे। कारण की पोलीस डिपार्टमेंटमध्ये शेतकऱ्याचा पोरगा पोलीस बनतोय आणि सीमेवर सुद्धा शेतकऱ्याचा पोरगा तिच्या सीमेवर जातो, ही शोकांतिक आहे। आणि माझी माननीय मुख्यमंत्री साहेबांना, एकनाथ साहेबांना आणि अजितदादा पवार साहेबांना अशी माझी 10 बोटाची विनंती असेल की
की या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा, बस आम्ही एवढी विनंती करतोय. आणि जर आता ह्या ॲक्शन घेत नसतील तर 2 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रातून किमान 4000 ट्रॅक्टर आम्ही मुंबईला घेऊन जाणार आहोत. ते सगळी प्लॅनिंग झालेली आहे, कारण की आता आमची पुढची मीटिंग आपला संभाजीनगरला भाऊनी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळं ठरवले जाईल की 2 ऑक्टोबरला आम्हाला मुख्यमंत्री साहेबांना शेतकऱ्यांच्या समोर झुकावं लागेल, कारण की सगळ्यात मोठे हे लाजीरवाणी बाब आहे. तुम्ही ज्यांच्या भरोशावर निवडून येता तुम्ही त्यांना ठेंगा दाखवण्याचं काम या सरकारकडून केलं जातं. हे दुःखाची गोष्ट आहे. बस माझी एकवडी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना, तिन्ही मंत्र्यांना, की लवकरात लवकर सातबारा खोरावा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान, जय जवान. बच्चू कडू सातबारा खोरा झालंच पाहिजे. धन्यवाद. ह्या ठिकाणी शेतकऱ्यांचं चक्काजाम आंदोलन झालं आणि ह्या ठिकाणी सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत अशी त्यांची मागणी आहे. जर शासनाने या पूर्ण मागण्या केल्या नाही तर त्यांचं आपण या ठिकाणी जे चक्काजाम करण्याचा निर्णय ह्या शेतकऱ्यांनी घेतलेला होता, ह्या संदर्भात आपण शेतकऱ्यांना प्रश्न विचारतो आहोत की आपण हा चक्काजाम जो करत आहात तो कशासाठी करत आहात आणि तुमच्या काय वेदना आहेत, काय समस्या आहेत, या संदर्भात आपलं नाव सांगा. माझे पूर्ण नाव सत्यवान परसराम देशमुख, राहणार फुटाणा, तहसील देवरी, जिल्हा गोंदिया या ठिकाणचा मी शेतकरी आहो. आणि माझ्या रोवण्याचं काम चालू आहे ना. आज मजुरायला पैसे द्यायला नाही आहेत ना. 5व्या महिन्याच्या 3 तारखेला 3,25,000ची 8.5 एकराला रब्बी होती. आज मी मोठो झाला आहो ना. माझी 5 तारखेला किस्ती 8व्या महिन्यात, तर मी कशाना पैसे देवा. ते देवेंद्र साहेबाला असा माझी विनंती आहे शेतकरी यांना त्यांना, का लवकरात लवकर, आज नाही आज मेसेज गेला, आज सायंकाळपर्यंत आमच्या खात्यात, शेतकऱ्याच्या खात्यात लवकरात लवकर टाकावा. आमच्या मेहनतीचे पैसे कचऱ्यातून, धुऱ्याच्या पारीतून जाऊन 6 महिने आम्ही सर्पाला मारून सन्या स्वतः पार करून सन्या पाण्यातून चिखलातून जाऊन सन्या आम्ही 6 महिने कसा काढला, रात्रीनं इकारी, तर आम्हाला माहीत आहे. माझ्या तर माहितीनुसार देवेंद्र साहेबाची जमीनच नसेल, म्हणून माझी अशी इच्छा आहे का ते त्यांना शेतकऱ्याची समस्या अजिबात समजतच नाही. एवढे बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर अजून आपण शेतकऱ्यांना विचारून, आपलं नाव काय? मी शेतकरी नाही, तालुका प्रमुख आहे. तर मी तालुका प्रमुख सालेकसा येथून आहेत. सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांनी आंदोलन केलेलं आहे. त्यांनी आंदोलन करताना उपोषणातसुद्धा बसलेले आहेत, पैदल यात्रासुद्धा केलेली आहे आणि आज चक्काजामसुद्धा झालेला आहे. त्या सरकारनं जो आश्वासन दिलेलं होतं ते आश्वासन पूर्ण केलं पाहिजे. आम्ही आमच्या मेहनती, शेतकऱ्याच्या मेहनतीचे पैसे मागत आहोत. आम्ही सरकारच्या तिजोरीतले पैसा मागत नाही. आम्ही म्हणून सरकारनं आमचं सातबारा तो कोरा करायला पाहिजे, शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला पाहिजे. आणि धान विकूनही सुद्धा शेतकऱ्याचे अजूनपर्यंत पैसेसुद्धा जमा झालेले नाही आहे. जर सरकार 1 दिवसात निर्णय घेते लाडक्या बहिणीचा, तर हे समृद्धी महामार्गाचा जर निर्णय घेते तर शेतकऱ्याला जर देशाचा कणा म्हणतो, देशाचा आधारस्तंभ म्हणतो, देशाला पोशिंदा म्हणतो आणि देशाच्या पोशिंद्याची विटंबना का करत आहे हे सरकारला लक्षात घेतलं पाहिजे. सरकारच्या लक्षात आलं पाहिजे का आपण शेतकऱ्या कोणाशी खेळ खेळत आहोत. ज्याला खेळ खेळत आपण आपल्या ठेकेदाराला पैसे देतो, ठेकेदाराला पोचतो, दुसऱ्याला पोचतो, पण जो शेतकरी आहे त्याच्याकडेच आपण कानाडोळा करत आहोत. ते सरकारचा हा निषेध आहे एक प्रकारचा. धन्यवाद. आपलं नाव सांगा. मी श्रावण नागपुरे, तालुका सालेकसातून आलेला आहो चक्काजामसाठी. मला सरकारशी एवढंच मागणं आहे का माझे 6 महिन्यापर्यंत पैसे मिळाले नाहीत. मी अपंग आहो आणि कास्तकारी पण आहेत थोडी बहुत, त्याही धानाचे पैसे नाही आले आहेत. हे सरकारने निर्णय करावा आणि आम्हाला न्याय द्यावा. धन्यवाद.